नमस्कार मंडळी. श्रीराम समर्थ. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र विषय घेऊन आलो आहोत, जो आपल्या प्रत्येकाच्या घराशी आणि श्रद्धेशी संबंधित आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक झाडांना आणि वनस्पतींना धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यात सुद्धा असं एक झाड आहे जे प्रत्येक घरात असायला हवं, आणि ते म्हणजे तुळशीचे रोप. तुळस ही केवळ एक वनस्पती नाही, तर ती आपल्या घराच्या आणि जीवनाच्या ऊर्जेचं केंद्र आहे. तुळशीला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं आणि तिची पूजा केल्याने धन, आरोग्य, सुख, शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. पण तुम्हाला माहीत आहे का, की जरी आपण तुळशीची मनापासून पूजा केली, तरी काही अशा गोष्टी असतात ज्या आपण दुर्लक्षित केल्या तर तुळशीचा शुभ परिणाम आपल्याला मिळत नाही. विशेषतः तुळशीच्या जवळ काही विशिष्ट रोपं लावणं वास्तुशास्त्रात वर्ज्य मानलं गेलं आहे. आज आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की तुळशीच्या रोपाजवळ कोणती रोपे लावू नयेत आणि का. या अशुभ झाडामुळे नक्की काय होऊ शकतं आणि यामागचं वास्तुशास्त्रीय काय सांगतं, आणि आपण घरात सकारात्मकता टिकवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक आणि उपयुक्त अशा या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा. तुळस ही देवी आहे, तिला वृंदा म्हणतात आणि ती विष्णूची अत्यंत प्रिय आहे. तुळशीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही असं मानलं जातं. तुळशीची सकाळ संध्याकाळ पूजा केल्याने घरात सात्विक ऊर्जा निर्माण होते. वाईट शक्ती, नकारात्मक विचार आणि दारिद्र्य घराच्या उंबरठ्यापासून दूर पळतात. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणं, ओवाळणं, परिक्रमा करणं हे सगळं आपल्याला धार्मिकदृष्ट्या समृद्ध करणारं असतं. पण फक्त पूजा पुरेशी नाही. आपण तिला जी जागा देतो, तिच्या आसपासची ऊर्जा निर्माण करणाऱ्या झाडांची निवडसुद्धा फार महत्त्वाची असते. तुळशीभोवती जे वातावरण असेल त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. जिथे सकारात्मकता असेल तर आपलं मनही प्रसन्न राहतं, आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार काही झाडं तुळशीच्या जवळ लावणं टाळावं लागतं. त्यापैकीच एक आहे काटेरी झाड. तुळशीच्या जवळ काटेरी झाड म्हणजेच गुलाब, कॅक्टस, बाभळीसारखी झाडं लावणं अशुभ मानलं जातं. काट्यामधून कायमची एक नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. या झाडांची रचना अशी असते की ती त्रास, कुरबूर आणि विघ्न यांना आमंत्रण देतात. वास्तुशास्त्र सांगते की ज्या झाडांमध्ये काटे असतात त्या झाडामुळे मनात अस्वस्थता निर्माण होते. अशा रोपांमुळे घरात भांडण वाढतात, दाम्पत्य जीवनात ताणतणाव येतो आणि मुलांमध्ये अभ्यासात अडथळे निर्माण होतात. काटेरी झाडं जरी सौंदर्य वाढवत असली तरी तुळशीच्या पवित्रतेशी त्याचं सुसंगत नातं नसतं. त्यामुळे अशा झाडांना तुळशीपासून दूर ठेवावं. नंबर 2. मोठी आणि सावली देणारी झाडं. तुळस नेहमी सूर्यप्रकाशात फुलते, त्यामुळे तिच्यावर वड, पिंपळ, जांभूळ किंवा नारळासारख्या झाडांची सावली पडणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. अशा झाडांची सावली तुळशीवर पडली की तिची ऊर्जा क्षीण होते आणि तिचं घरात सकारात्मकता निर्माण करायचं सामर्थ्य कमी होतं. पिंपळ, वड ही झाडं आपल्याला धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची वाटत असली तरी ती खूप मोठी असतात. त्यांची मुळं इतर झाडांवर अंमल करू शकतात. तुळशीचे झाड लहान असतं, त्यामुळे मोठ्या झाडांमध्ये तिचं अस्तित्व हरवतं. म्हणून तुळशीला कायम मोकळं, स्वच्छ आणि दिव्य जागा द्यावी. नंबर 3. वाळलेली, सुकलेली झाडं. तुळशीच्या आजूबाजूला जर सुकलेली, वाळलेली किंवा जळालेली झाडं असतील तर त्याचा प्रभाव तिच्यावर होतो. वाळलेल्या झाडांमधून नकारात्मकता प्रसारित होते. ही झाडे मृत ऊर्जेचा स्रोत असतात. वास्तुशास्त्र सांगते की अशा झाडांमुळे घरात मानसिकता, तणाव, आजारपण, आर्थिक अडचणी आणि चिडचिडेपणा वाढतात. तुळस ही सजीव, ऊर्जादायी शक्ती आहे. तिच्या सानिध्यात
अशा मृत ऊर्जेचं असणं हे अयोग्य आणि दोषकारक असतं. नंबर 4. कडू फळ देणारं झाड. कडुलिंब, कारलं, निंबोळी यासारख्या कडवट झाडांमध्ये औषधी गुणधर्म आहेत, पण त्याचं वास्तुशास्त्रातील स्थान हे वेगळं आहे. तुळस ही मधुर, प्रेमळ आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी वनस्पती आहे. तर ही झाडं शुद्धीकरण करणारी असली तरी त्यांच्या ऊर्जेमध्ये काहीशी कठोरता असते. त्यामुळे कडू फळ देणाऱ्या झाडांची ऊर्जा तुळशीच्या ऊर्जेला विरोध करणारी असते. त्यांचा परिणाम घरातल्या मानसिक वातावरणावर होतो. एकाच ठिकाणी दोघांचं अस्तित्व असमतोल निर्माण करतं आणि त्यामुळे शुभ परिणाम मिळणं कठीण जातं. नंबर 5. दुधाळ, द्रव्य असलेली झाडं. ही झाडं ज्यातून पांढरा, चिकट किंवा दुधाळ रस बाहेर पडतो. उदाहरणार्थ आक, सर्पगंध, सुतारफेणी ही झाडं तुळशीच्या शेजारी नकोत. या वनस्पती निसर्गदृष्ट्या उपयोगी असल्या तरी वास्तुशास्त्रात त्यांना विघ्नकारक मानलं गेलं आहे. या झाडांच्या उपस्थितीत तुळशीचे पवित्र स्पंदनाशी संबंध तुटत होतो. त्यामुळे घरात आरोग्याच्या समस्या वाढतात. विशेषतः त्वचेच्या किंवा मानसिक आजारांची शक्यता वाढते. म्हणूनच अशा झाडांना घराच्या कोणत्याही पवित्र स्थानाजवळ ठेवणं टाळावं. नंबर 6. अत्याधिक पाणी शोषणारी झाडं. बांबू, केळी, कमळ यासारखी झाडं जी सतत ओलावा मागतात ती तुळशीच्या आजूबाजूला नकोत. तुळशीला मध्यम पाणी लागतं. जर तुळशीजवळ जास्त पाणी शोषणारी झाडं असतील तर ती तुळशीच्या मुळामधील ओलावा शोषून घेतात. ही झाडं तुळशीसाठी असुरक्षित बनतात. परिणामी तुळशीचं रोप हळूहळू वाळायला लागतं आणि त्याची सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते. आणि त्यामुळे अशा झाडांना स्वतंत्र जागा देणं गरजेचं आहे. मित्रांनो, प्रत्येक घरात तुळस असणं हे जणू आई लक्ष्मीचं घरात असणं आहे. त्याची काळजी घेणं, त्यांचा सन्मान करणं हे आपलं धार्मिक आणि आध्यात्मिक कर्तव्य आहे. आपण केवळ तिला पाणी घालतो, दिवा लावतो, पूजा करतो, पण तिच्या आजूबाजूचं वातावरण जर योग्य नसेल तर तिचा पूर्ण आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. आपण तुळशीला देवता मानतो, तर तिचं निवासस्थान हे देवासारखंच पवित्र, शांत आणि सकारात्मक असावं. ज्या प्रकारे आपण आपल्या घरात एखाद्या पूज्य व्यक्तीला यायचं झालं तर घर साफसफाई करतो, तसंच तुळशीच्या आजूबाजूचं वातावरण देखील स्वच्छ, काटकसरी आणि दोषमुक्त असावं. वास्तुशास्त्र हे आपल्या जीवनात शांती, समृद्धी आणि स्वच्छ टिकवण्याचं शास्त्र आहे. त्यात दिलेल्या मार्गदर्शनाचा आपण आदर केला पाहिजे. आणि त्यामुळे आजच आपल्या तुळशीच्या रोपाजवळ कोणती झाडं आहेत ते पहा. त्यात काही वरीलप्रमाणे अशुभ झाडे असतील तर त्यांना दुसरी जागा द्या. कारण घरात जेव्हा तुळशी आनंदी असते, फुललेली असते, तेजस्वी असते, तेव्हा घरात स्वतः श्री विष्णू आणि लक्ष्मी यांचा वास होतो आणि त्या दिव्य ऊर्जेसमोर कोणताही अंधार टिकत नाही. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय तुळशी माता अवश्य लिहा. रामकृष्ण हरी.